वाणगावमधून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। प्रेम विवाहासाठी प्रियकरासोबत 4 महिन्यापूर्वीच पळून गेलेल्या तरुणीची प्रियकराकडूनच हत्या करण्यात आली असून तिचा मृतदेह भिंतीत पुरल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की उमरोली भागात राहणारी अमिता मोहिते वय 32 वर्ष हिचे प्रेमसंबंध बोईसर येथील 28 वर्ष सूरज घरत यशाची होते। 4 महिन्यापूर्वीच अमिता आपले घर सोडून निघाली होती व सूरज बरोबर वाणगाव परिसरात वृंदावन इमारतीत भाड्याने राहत होती। घरातून निघून गेली तरुणी घरी परत न आल्याने तिच्या घरच्यांनी तिचा शोध सुरू केली। या 4 महिन्याच्या काळात प्रियकर प्रियसीचा सोशल मीडिया वापरत असून व्हॉट्सअपद्वारे तो तरुणीच्या घरच्यांशी त्यांचीच मुलगी असल्याचे भासून बोलत असे, मात्र प्रत्यक्षात तो त्यांच्याशी फोनवर बोलत नसे। तरुणीच्या कुटुंबियांना संशय आल्याने त्यांनी बोईसर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली। तपासात तरुणीने लग्नाचा तगादा लावल्याने तिची हत्या केल्याची कबुली प्रियकराने पोलिसांना दिली। या धक्कादायक म्हणजे प्रियसीचा मृतदेह चक्क भिंतीमध्ये बांधकाम करून पुरल्याचे समोर आलेले आहे। हे कोणालाही कळू नये म्हणून तो वृंदावन बिल्डिंगच्या त्याच फ्लॅटमध्ये राहत होता। या घटनेचा संशय मृत मुलीच्या नातेवाईकांना आल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दिल्यामुळे हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे।